This call is now being recorded. सर्वेषां नमस्कारः। अद्य किञ्चित् सम्भाषण एवं अस्माकं प्रतिदिन अथवा लौकिक व्यवहारविषये आवश्यकानां प्रयोगरीतिं पठामः। अस्तु, अद्य किञ्चित् पूर्वं पठितवन्तः वयं संख्यां पठितवन्तः किल। एकं स्मारणं कुर्मः वा? संख्या 1 2 3 कः जानाति? सः करोतु। पूर्वं पठितम् इति कारणेन सर्वे जानन्ति, परन्तु एकं किञ्चित् पुनः स्मारणं कुर्मः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 एवं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 സോറി 19 അല്ലെങ്കിൽ 19 यावत् जानाति तावत् करोतु। 21 22 23 24 21 22 किं विंशतिः എന്ന് പറയണ്ട ഈന്ന് വേണ്ട विंशतिः एकविंशति द्वाविंशति 29 30 शक्यते चेत् किञ्चिदपि करोतु। अस्तु अस्तु, अन्यः यः कोऽपि करोतु। त्रिंशत् 31 32 33 33 चतुस्त्रिंशत् 35 षट्त्रिंशत् 37 अष्टानല്ലേ വരിക 38 39 40 അല്ലേ? 1 द्विचत्वारिंशत् 3 चतुश्चत्वारिंशत् 5 6 7 8 അവിടെ അല്ലേ? 8 चत्वारिंशत् 9 50 शेषं करोति वा? 150 250 250 250 350 450 550 650 750 850 950 षष्टिः। एकषष्टि द्विषष्टि त्रिषष्टि चतुष्षष्टि पञ्चषष्टि षड्षष्टि सप्तषष्टि अष्टषष्टि नवषष्टि सप्तति। अस्तु, एकसप्तति द्विसप्तति त्रिसप्तति
चतुर्सप्तति चतुस्सप्तति चतुस्सप्तति पञ्चसप्तति षट्सप्तति सप्तसप्तति अष्टा दीर्घम् अष्टासप्तति अष्टसप्तति नवसप्तति अशीति सत्यं करोति അതുകൊണ്ട് പറയാം एकाशीति द्वाशीति द्व्यशीतिः द्व्यशीतिः त्र्यशीतिः सत्यं तदेव तत्र चतुरशीतिः पञ्चरशीतिः पञ्चाशीतिः षडशीतिः सप्तशीतिः अष्टाशीतिः नवाशीतिः नवतिः सत्यम् एकनवति द्विनवति त्रिनवति चतुर्नवति पञ्चनवति षड्नवति तत्र षड्नवति तत्र योगे षण्णवतिः इति षण्णवति षड् न तद् तत्र षण्णवति सप्तनवति अष्टनवति नव एकोनशतं समीचीनम् अस्तु इदानीं शतपर्यन्तं वयं कृतवन्तः अस्तु एकाशीति द्वि अधिकम् अशीति द्व्यशीतिः त्र्यशीतिः चतु अशीति चतुरशीतिः पञ्च अधिकम् अशीति पञ्चाशीतिः षड् अधिकम् अशीति षडशीतिः सप्त अशीतिः सप्ताशीतिः अष्टाशीतिः नवाशीतिः नवतिः ഈ സംഖ്യാവാചക സ്ത്രീലിംഗാണോ അല്ലേ? സ്ത്രീലിംഗ ഭവതി പുല്ലിംഗ വ്യത്യാസം तद् एवमेव भवति संख्याविषये एवमेव परन्तु तत्र प्रथमतः नवपर्यन्तम् इति चिन्तयामि दशपर्यन्तं वा विंशतिपर्यन्तं संशयं भेदः अस्ति तदनन्तरं भेदः नास्ति सर्वं समानमेव अस्तु इदानीं वयं सर्वे क्रियापदं जानीमः क्रियापदं बालकः गच्छति रामः गच्छति सीता गच्छति एवं जानीमः तस्य भूतकालम् इदानीम् अभ्यासं कुर्मः भूतकालस्य अभ्यासं कुर्मः सामान्य संभाषणविषये व्यवहार संभाषणविषये वयं तत्र लकारस्य उपयोगम् अधिकं न कुर्मः लकारम् इत्युक्ते क्रियापदं
सुबन्धक्रिया तिङन्तक्रिया अस्ति तत्र तिङन्तक्रिया उपयोगः अधिकम् उपयोगं वयं न कुर्मः तत् स्थाने सुबन्धक्रिया उपयोगम् अधिकतया कुर्मः इत्युक्ते रामः गच्छति तद् तिङन्तक्रिया चेत् रामः अगच्छत् रामः अगमत् इति परन्तु तस्मिन् समये अस्माकम् एकः संशयः रामः गच्छति सत्यम् अगच्छति इत्युक्ते विपरीतार्थः वा पोयिल्ल എന്നാവോ ഒരു സംശയः आगच्छति अतः तत्र तिङन्तक्रिया त्यजतु सुबन्धक्रिया उपयोगं कुर्मः गतवान् रामः गच्छति रामः गतवान् तथा उपयोगं कुर्मः एवं करोति वा अहं विद्यालयं गतवान् अहम् आपणं गतवान् एवम् उदाहरणानि वदन्ति वा सुबन्धक्रिया उपयुज्य अहं संस्कृतवर्गे आगतवती समीचीनम् आगतवती समीचीनम् तद् अहम् इदानीं पुल्लिङ्गमेव उक्तवान् तथा स्त्रीलिङ्गमपि आगतवती सत्यम् आगतवत् അത് നപുംസകലിംഗം ആഗതവാൻ ആഗതവതി ആഗതവത് सत्यम् നപുംസകം अहं चिकित्सालयं गतवान् गतवान् समीचीनम् अहं संस्कृतं पठितवती समीचीनम् ഉദാഹരണാനി ആഗച്ഛതു ഇതിന്റെ അല്ലേ ഇതിന്റെ മെച്ചം അഹമായാലും ത്വമായാലും തുമ്മ ഏതായാലും अहं संस्कृतं कुर्वान् अहं संस्कृतं पठनं कृतवान् समीचीनम् अहम् आपणं गतवती समीचीनम् अहं प्रातःकाले दन्तधावनं कृतवती अहं 5 वादने उत्थितवान् तत्र कश्चन भेदः अस्ति अतः अहम् उक्तवान् उत्थितवान् संशयः आगच्छति उत्तिष्ठवान् इति അങ്ങനെയല്ല उत्थितवान् തിഷ്ഠതി ഇരിക്കുകയെന്നല്ലേ उत्तिष्ठति എന്ന് പറഞ്ഞാൽ എഴുന്നേൽക്കുക തിഷ്ഠതി നിൽക്കുക ഉത്തിഷ്ഠതി എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇരിക്കുകയാണ് പക്ഷേ കിടന്നതിക്കുന്ന ഇരിക്കുക എന്നുള്ള അർത്ഥത്തിൽ ഉത്തിഷ്ഠതി എന്ന് പറയും ഉത്തിഷ്ഠതി മുകളിലേക്ക് ഇരിക്കുക നിൽക്കുക മറ്റത് ഉപവിശതിയാണ് ഇരിക്കുക ഇത് ഉത്തിഷ്ഠതി ആകുമ്പോൾ എഴുന്നേൽക്കുക എന്നുള്ളതാണ് മുകളിലേക്ക് നിൽക്കുക അപ്പൊ എഴുന്നേൽക്കുക ഉത്ത് തിഷ്ഠതി എഴുന്നേൽക്കുക മറ്റേ ഉപവിശതിയാണ് ഇരിക്കുക उपविशति अहम उपविष्टवान् अहम आसन्दे उपविष्टवान् आसन्द कसेर अहम आसन्दे उपविष्टवान् अहम वृक्षोपरि उपविष्टवान् अहं नद्यां तरितवती नदीं तरितवती अहं चलनचित्रं दृष्टवान्
अहं वाहनं चलवान् ചലിതവാൻ. ആ, चलितवान् അഹം വാഹനം. തത്ര ചലിതവാൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ അഹം ചലിതവാൻ, സത്യം. അഹം വാഹനം ചാലിതവാൻ. ओ चालितवान् അഹം ചലിതവാൻ, അഹം വാഹനം ചാലിതവാൻ. അഹം പുസ്തകം പഠിതവാൻ, അഹം പാഠിതവാൻ. അഹം സംസ്കൃതം പാഠിതവാൻ, പഠിപ്പിക്കുക. പഠിതവാൻ സ്വയം പഠിതവാൻ, പാഠിതവാൻ പഠിപ്പിക്കുക. ആ ഒരു വ്യത്യാസം. ഇതാനീം അഹം ദൈനംദിനി ലിഖിതവതി. ആ, സമീചീനം. അഹം പുസ്തകം സ്വീകൃതവാൻ, അഹം പുസ്തകം സ്വീകൃതവാൻ, സ്വീകൃതവതി, സ്വീകരിച്ചു, വാങ്ങി. അഹം പുസ്തകം ദത്തവതി. ആ, അഹം പുസ്തകം ദത്തവതി, സമീചീനം. അഹം ഭോജനം കഴിച്ചു. ഭോജനം കൃതവാൻ. ഖാദിതവാൻ ആവാം, ഭോജനം ഖാദിതവാൻ. കൃതവാൻ എന്നായാലും തെറ്റൊന്നുമില്ല. കൃതവാൻ. ഭുക്തവാൻ നയം. ആ, ഭുക്തവാൻ സമീചീനം. പരന്തു ഭോജനം കൃതവാൻ എന്ന് പറയുമ്പോൾ ആ ഭാഷ ഒന്നുകൂടിയും ലളിതമായി. ഭുക്തവാൻ എന്ന് പറയുമ്പോൾ കുറച്ചുകൂടി കഠിനമാണ്. ഭോജനം കൃതവാൻ എന്നാകുമ്പോൾ ഒന്നുകൂടി ലളിതായി. अहं द्वारं मर्मत कृतवान् मर्मतं कृतवान् रिपेयरिंग ഏതാത്? रिपेयर റിപ്പയറോ? gate repaired gate അടച്ചു എന്നാണോ? അല്ല, ഗേറ്റ് റിപ്പയർ ചെയ്തു. റിപ്പയർ. അതെ, നമ്മള് മരാമത്ത് എന്ന് പറയില്ലേ, മർമ്മത്ത്. സമീകൃതവാൻ, ശരിയാക്കി. അത് ശരിയാക്കി എന്നാ പറയാ, സമീകൃതവാൻ. ഗേറ്റ് ദ്വാരം. ദ്വാരം ഡോറിലുള്ളതൊന്നല്ലേ ദ്വാരം, ഗേറ്റ് വാതിലെല്ലാം ദ്വാരം സമീകൃതവാൻ. മഹാവിദ്യാലയം എന്ന് പറയുന്നത് പോലെ മെയിൻ ഗേറ്റിന് വേറെ ഉണ്ടോ പേരിന്? ഏതാണ്? കോളേജിന് മഹാവിദ്യാലയം എന്നല്ലേ പറയുന്നേ? പ്രഥമദ്വാരം, പ്രധാനദ്വാരം. മഹാവിദ്യാലയുണ്ട്, മഹാവിദ്യാലയ. അതുപോലെ ഗേറ്റിന് മെയിൻ ഗേറ്റ് മെയിൻ ഡോർ എന്താ? പ്രധാനദ്വാരം. അയോദ്വാരം എന്നൊക്കെ പറയാൻ പറ്റുമോ അറിയില്ല. ഇരുമ്പ്. റിപ്പയറിന് ക്ഷതിപൂരണം എന്ന് കാണുന്നുണ്ട്. ക്ഷതിപൂരണം. ക്ഷതി. ആ, ക്ഷതിപൂരണം. ഓ, അതെ. സമീചീനം. അഹം അയോദ്വാരം ക്ഷതിപൂരണം കൃതവാൻ. അസ്തു അസ്തു. ക്ഷതി എന്നുള്ളത് കൊണ്ട് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ക്ഷയം ഇല്ലാതാക്കുന്ന ആ ഒരർത്ഥമായിരിക്കും അല്ലേ? കേടുപാട്. അതെ അതെ അത് തന്നെ. തദേവ തദേവ. അസ്തു. അനന്തരം च इत्यस्य उपयोगं कृत्वा वाक्यं वदामः. मम हस्ते लेखनी पुस्तकं च अस्ति. मम हस्ते लेखनी पुस्तकं च अस्ति.
एव च उपयुज्य विद्यालये अध्यापकः विद्यार्थी च अस्ति। मम हस्ते अङ्गुलीयं कङ्कणं च अस्ति। अङ्गुलीयं कङ्कणं कङ्कणं च अस्ति आണോ സഹയാണോ? अस्ति पर्याप्तम्, अस्ति पर्याप्तम्। ഈ ച രണ്ടാമത് നടുക്ക് ഉപയോഗിച്ചൂടെ? എന്നിട്ട് 2 തവണ ഉപയോഗിക്കാമോ? ഇനി ഒന്നുകൂടി ഉണ്ടെങ്കിൽ പിന്നെ ഉപയോഗിക്കാവാണെങ്കിൽ അങ്കണഞ്ച എന്താ പറയാ, അങ്കുലീയം ച അസ്തി 2 തവണ പറയാമോ? അങ്കുലീയം ച അസ്തി 2 പ്രാവശ്യം പറയാമോ? അത് വേണമെന്നില്ല, ഒരു പ്രാവശ്യം ആയാലും മതി. പുസ്തകേ ചിത്രം ചില ലേഖനം. സ്ഥലത്ത് ഇപ്പോ രാമഹ ലക്ഷ്മണഹ ച എന്നുള്ളതിന് രാമശ്ച ലക്ഷ്മണശ്ച അങ്ങനെയും പറയാറുണ്ട്. രാമനും ലക്ഷ്മണനും അങ്ങനെയും പറയാറുണ്ട്. രാമശ്ച ലക്ഷ്മണശ്ച അങ്ങനെയും പറയാറുണ്ട്. പുസ്തകേ ചിത്രം ലേഖനം ച അസ്തി. കറക്റ്റാണ്. സമീചീനം. രാമः ലക്ഷ്മണः സീതാ ച വനം ഗതവന്തः. അഗച്ഛത് അഗച്ഛൻ മതിയില്ല. അവിടെ ഇപ്പൊ ചെറിയൊരു വിഷമം എന്താ വെച്ചാല് ഇപ്പൊ രാമഹ ലക്ഷ്മണഹ സീത ഇതൊക്കെ ഏകവചനാണ്. അതെ 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 അതെ. അപ്പൊ അകച്ചത് തെറ്റില്ല. അകച്ചത് എന്നുള്ളത് പിന്നെ തിഗന്ധമായിട്ടുള്ള ക്രിയാപദമായതുകൊണ്ട് അവിടെ അത് പ്രയോഗിക്കാം. കാരണം അവിടെ സുബന്ധം പ്രയോഗിച്ചാൽ തെറ്റും. കാരണം രാമനും ലക്ഷ്മണനും പുരുഷനാണ്, സീത സ്ത്രീലിംഗാണ്. അപ്പോ അവിടെ സുബന്ധത്തിനേക്കാളും നന്നാവുക തിഗന്ധ ക്രിയയാണ്. അകച്ചത് എന്നാണ് അവിടെ കുറച്ചുകൂടി നല്ലത്. അകച്ചതേ വരുള്ളൂ, ഏകവചനേ വരുള്ളൂ. ഏകവചനേ വരുള്ളൂ. അത് അതുകൊണ്ടാണ് ഇപ്പോ ഒരു 15 സാധനങ്ങൾ കയ്യിലുണ്ടെങ്കിലും മമ ഹസ്തേ ലേഖനി, പുസ്തകം, അങ്കുലി 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 അങ്കുലിച്ച കഴിഞ്ഞാലും അസ്ഥിന്നേ പ്രയോഗിക്കുള്ളൂ. അതിന്റെ ബഹുവചനം സന്ധിയാണല്ലോ, അത് പ്രയോഗിക്കില്ല. സന്ധി പറയില്ല. ഇല്ല ഇല്ല ഇല്ല. ഇതൊക്കെ ഏകവചനം ആയതുകൊണ്ട് അവസാനം എന്തൊക്കെ പ്രയോഗിച്ചാലും ച ച ച ച അതിന്റെ അസ്ഥി അത്രേ വേണ്ടു. मम पूजा प्रकोष्ठे रामः कृष्णः शिवः आञ्जनेयः च अस्ति। समीचीनं। मम गृहे नद्यां किं किम् अस्ति? नद्यां मीनः नौका च अस्ति। समीचीनम्। आकाशे नक्षत्रम् अन्यनक्षत्रं च अस्ति। गृहे माता पिता पत्नी पुत्री च अस्ति। समीचीनम्। मम पीठिकायाः लेखनी पुस्तकं च अस्ति। समीचीनं। मम पीठिकायां समीचीनम्। अस्तु, तद् सर्वे सम्यक् पठितवन्तः। मम निद्रा आगच्छति, अतः वर्गं समापयामि। अहमेकं वाक्यम् उक्तवान् एव, अहं वर्गं न समापयामि। अतः
इति उपयुज्य मम शिरोवेदना अस्ति अतः अहं शयनं करोमि. मम पाठने च आग्रहमस्ति अतः वर्गः आगच्छति. वर्गम् आगच्छति. आगच्छामि अहम् आगच्छामि. सारी. चिन्ता नास्ति अहं स्मारयामि इत्येव. अतः बुभुक्षा अस्ति अतः भोजनं करोमि. विशप्. बुभुक्षा अस्ति अतः भोजनं करोमि. पिबासा अस्ति. शाकः नास्ति अतः आपणात् शाकः. शाकम् आनयामि क्रीणामि. आपणात् अतः अहम् आपणात् क्रीणामि. समीचीनम्. दशवादने मम पुत्रः आगमिष्यति अतः अहं तं प्रतीक्षां करोमि. अस्तु समीचीनम्. मम जिज्ञासा अस्ति अतः ब्रह्मसूत्रं पठामि. अस्तु समीचीनम्. मोदः अस्ति अतः गायति. अस्तु समीचीनम्. केचन एवं भयः अस्ति अतः गायति. तथा केचन अस्ति रात्रौ एकाकी भीतिः अस्ति भयः अस्ति सः गायति. केचन मां प्रति उक्तवन्तः पिपासा अस्ति अतः जलं पिबति. पिबामि पिबति यः कोऽपि. जोली अस्ति अतः कार्यालयं गच्छामि. उद्योगः अस्ति अतः कार्यालयं गच्छामि. ജോലി സംസ്കൃതമാണോ? ജോലി സംസ്കൃതമാണോ അറിയില്ല. ഉദ്യോഗ എന്ന് പറയാറുണ്ട്. ജോലി ഉണ്ടോന്ന് അറിയില്ല. उद्योगः नास्ति अतः विरामं कर्तुं न शक्नोमि. ലീവ് എടുക്കാൻ പറ്റുന്നില്ല. अहं गृहिणी अस्ति अतः अहमपि विरामं कर्तुं न शक्नोमि. सत्यं.
इदानीं समयः 7:30 एव सत्यं 7:30 एव सत्यम् एव उपयुज्य वदति वा एषा लेखनी एव वदन्ति वा ഇത് ലേഖനി തന്നെയാണ് അഹം ഉത്തമഃ വിദ്യാർത്ഥി ഏവ അഹം ഉഷ്ണജലമേവ പിബാമി. സമീചീനം. अर्जुनः एव द्रोणाचार्यस्य शिष्यः. समीचीनम्. अर्जुनः द्रोणाचार्यस्य प्रियशिष्यः एव तथा अपि शक्यते. अहं सस्याहारमेव इच्छामि खादामि. खादामि. समीचीनम्. सरस्वती कालिदासः एव. सरस्वती कालिदासः एव. സരസ്വതി കാളിദാസൻ തന്നെയാണെന്നോ? അതെ. അല്ല ഈ സാഹിത്യത്തിൽ പറയാണ്. ഉപമ. വിദ്യ ഏവ ധനം. വിദ്യ ഏവ ധനം. ഗണന വേളായാം 5 അനന്തരം षड् एव. രാവണസ്യ ഹന്ത ശ്രീരാമः एव. कृष्णस्य सखी राधा एव. समीचीनम्. मम प्रिय भाषा संस्कृतम् एव. समीचीनम्. पुरा प्रोक्तम् एव विद्यते. पुरा प्रोक्तमेव सम्भवति അല്ലെങ്കിൽ വിദ്യते. समीचीनम्. भारतस्य तलस्थानं दिल्ली एव. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते इति कः उक्तवान् अथवा इति कुत्र अस्ति? सत्यमेव जयते इति कुत्र अस्ति?
जानन्ति वा? ഗംഗാധരതിലകനാണോ? അല്ല. तदहं जानामि. सत्यमेव जयते इति कुत्र अस्ति इति अहं न जानामि. इति उपयुज्य वाक्यं वदति वा? इति. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन इति कुत्र अस्ति? गीतायाम् अस्ति। पूर्णं वाक्यं. भगवद्गीतायां पूर्णं वाक्यम् इति अपि भवतु. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन इति भगवद्गीतायां वाक्यम् अस्ति। समीचीनम्. उत्तिष्ठता जाग्रता प्राप्यवरां निबोधता इति विवेकानन्दः उक्तवान्. समीचीनम्. संस्कृतभाषा सरला इति पण्डिताः वदन्ति. समीचीनम्. भगवद्गीतासु गीतासु तद् कारणमित्युक्ते तस्य माहात्म्यकारणेन बहुवचने तिः. तत्त्वमसि इति वाक्यं शबरिमलमन्दिरे लिखितम् अस्ति. स्वातन्त्र्यं मम जन्मावकाशः इति कः उक्तवान्? रवीन्द्रनाथ टागोर. पूर्णवाक्यम्. स्वातन्त्र्यं मम जन्मावकाशम् इति रवीन्द्रनाथ टागोर उक्तवान्. स्वातन्त्र्यं मम जन्मावकाशः इति रवीन्द्रनाथ टागोर उक्तवान् इति वाक्यं समीचीनं नास्ति. അതല്ല ടാഗോർ അല്ല പറഞ്ഞത്, വിവേകാനന്ദനാണോ? സുഭാഷ് ചന്ദ്രബോസ്. സുഭാഷ് ചന്ദ്രബോസ് അല്ലേ? जानति वा? चरित्रबोधः बालगंगाधर तिलकः उक्तवान्. बालगंगाधर तिलकः. सत्यं सत्यं. स्वातन्त्र्यं मम जन्मावकाशः इति बालगंगाधर तिलकः उक्तवान्.
മാം രക്തം ദദാതു അഹം സ്വാതന്ത്ര്യം ദദാമി ഇതി സുഭാഷ് ചന്ദ്രബോസ് ഉക്തവാൻ. സത്യം സത്യം. മമ കൃതേ രക്തം ദദാതു അഹം സ്വാതന്ത്ര്യം ദാസ്യാമി ഇതി സുഭാഷ് ചന്ദ്രബോസः ഉക്തവാൻ. പാരതന്ത്ര്യം മൃതേരപി ഭയാനകം ഇതി കഃ ഉക്തവാൻ? വള്ളത്തോൾ സത്യം വജ ധർമ്മം ചര. അസ്തു അസ്തു. സത്യം വജ ധർമ്മം ചര ഇതി. സത്യം വദ. സത്യം വദ. അത്രേ അറിയുള്ളൂ. ധർമ്മം ചര ഇതി ഭഗവത്ഗീതയാണ്. കുത്രാഹം സ്മരാമി. സത്യം വജ തത് കുത്ര ഇതി അഹം ന സ്മരാമി. ഇതി അഹം സ്മരാമി. തത് സർവത്രാപി ഇതി യോജയതു. ഇതി ഇതി പദേന അനേകവാക്യം വദതു ഇതി അഹം പുനഃ പുനഃ വദാമി. പഴഞ്ചൊല്ലിന് എന്താ പറയാ? പഴഞ്ചൊല്ല് സംസ്കൃതം. പഴഞ്ചൊല്ല് പുരാവാക്യം. വിദ്യാധനം സർവധനാൽ പ്രധാനം ഇതി ഏവം പുരാവാക്യം അസ്തി. അസ്തു അസ്തു. ഇത് പുരാവാക്യം ആണോ എന്നറിയില്ല. ഏതായാലും പ്രഹേളിക വേറെ അല്ലയോ? പ്രഹേളിക വരെയാണ്. ടിപ്പണി പ്രഹേളിക വരെ. ടിപ്പണിയോ? ടിപ്പണി എന്ന് പറഞ്ഞാൽ നോട്ട്സ് അല്ലേ? ശൈലി എന്ന് പറയുന്നത് പഴഞ്ചൊല്ലല്ലോ. ശൈലി ശൈലി അല്ലല്ല. അതുമല്ല. ശൈലി എന്ന് പറഞ്ഞാൽ ശിലാസംബന്ധം എന്നൊക്കെയുള്ള അല്ലേ? അല്ല, അങ്ങനെ ഒരു ശൈലി കേട്ടിട്ടുണ്ടെന്നൊക്കെ നമ്മൾ സംസാരത്തെ പറയാറുണ്ട്. അല്ല, ശൈലി എന്ന് പറയുമ്പോ ഓരോ രീതികളൊക്കെ അല്ലേ ശൈലി പറയാ? കൃഷ്ണപ്രിയെ, ശൈലി എന്ന് പറയോ? സുഭാഷിതം. സുഭാഷിതം എന്ന് പറയാം. പക്ഷെ സുഭാഷിതം പഴഞ്ചൊല്ലും വ്യത്യാസമല്ലേ? അത് വ്യത്യാസമുണ്ട്. സുഭാഷിതം പഴഞ്ചൊല്ലും വ്യത്യാസമുണ്ട്. शैली इति पदं संस्कृते अस्ति, किन्तु अर्थः स एव इति न जाने. अर्थः शिलासम्बन्धम् अस्ति शैली. शैली विग्रहम्, शैली दारुमयी लौही लेख्या लेप्या लेख्या च सैगति भागवते अस्ति. तत्र शैली इत्युक्ते शिलासम्बन्धम् इति. മറ്റേ സ്റ്റൈൽ എന്നുള്ള അർത്ഥത്തിൽ ശൈലി ഉണ്ടോ എന്നുള്ളത് അറിയില്ല. അതെ, നമ്മുടെ മലയാളത്തില് ശൈലി പറഞ്ഞ സ്റ്റൈൽ എന്നുള്ളതാണല്ലോ. അത് സംസ്കൃതത്തില് പറയോ എന്നുള്ളത് അറിയില്ല. ഞാൻ കൃത്യമായിട്ട് അറിയില്ല എന്നർത്ഥം. ശൈലി എന്നുള്ളതിന് ശിലാസംബന്ധം എന്നൊരർത്ഥം ഉണ്ട് എന്നുള്ളത് അറിയാം. ലോകോക്തേയ എന്നാണ് തോന്നുന്നു സംസ്കൃതത്തിലെ പഴഞ്ചൊല്ലിന്. ഏതാ? ലോകോക്തേയ. ലോകോക്തയ. ലോകോക്തി. അതെ, ലോകോക്തി. അതാവാം. വിഷ്ണുപ്രിയ ഏതോ സൂത്രം വാക്യം പഠിപ്പിക്കുന്നു പറഞ്ഞിട്ടുണ്ടായിരുന്നു ഒരു ക്ലാസ്സിൽ. अहं स्मरणे अस्ति, तद् सम्पूर्णं न लब्धम्, अतः एवमेव.
यदा प्राप्यते तदानीम् अहं वदामि। अस्तु। अनन्तरं इदानीं पठनं समापयामः। इदानीं 8 निमेषाः अपि सन्ति। तत्र वाक्यानि वदन्तु यत्किमपि। इदानीं बहु वयं पठितवन्तः, तदुपयुज्य किञ्चित् वदामः। भोजनसमये पर्याप्तम्। भोजनसमये किं वाक्यं उपयोगं करणीयम्, आवश्यकं, किञ्चित् आवश्यकम् इति। पर्याप्तं, तद् अस्माभिः भोजनसमये वदतु। भोजनसमये किञ्चित् वाक्यं न वदतु, आवश्यकम् एव पृच्छतु, अनावश्यं वाक्यं न वदतु, न स्मरतु, भोजने एव श्रद्धां करोतु इति। श्रद्धां करोतु। यत्किमपि वदतु, 5 वा 6 वाक्यानि। विष्णुप्रिया योगाधिकृत्य किञ्चित् वदति वा? विष्णुप्रिया योगा अध्यापिका अपि अस्ति, सा जानाति, किञ्चित् वदति वा? योगा अधिकृत्य किञ्चित्। आं वदामि। अस्तु। नमस्ते, मम नाम विष्णुप्रिया। पूर्वसिद्धता नास्ति, अतः किञ्चित् वदामि। आदौ योग इति पदस्य अर्थं वदामि। योग नाम युज् इति धातोः घञ् प्रत्यये निष्पन्नं भवति योग इति पदं। तत्र यूनियन् इति शब्दे योग इति पदं, यूनियन् इति सङ्गमः नाम युजिर् योगे युजिर् समाधौ इत्यादि धातोः मेलनेन योग इति पदम् आविर्भूतम्। तत्र योग अत्र भारते 6 दर्शनानि सन्ति। तत्र एकं प्रधानं दर्शनमस्ति योगदर्शनमिति। योगदर्शनस्य पिता भवति पतञ्जलिमहर्षि। पतञ्जलिमहर्षि अस्ति योगदर्शनस्य पिता। एवं योगदर्शने योग इति पदस्य योगमध्ये प्रधानरूपेण अष्टाङ्गयोगम् इति एकमस्ति। तद् समाधि इति एका अवस्था अस्ति। तत्र प्राप्तुम् 8 अवयवाः, नो चेत् 8 सोपानानि।
इति वक्तुं शक्यते। यमं नियमम् आसनं प्राणायामं प्रत्याहारं धारणा ध्यानं समाधि एतानि 8 सोपानानि सन्ति। तत्र प्रायः आसनं प्राणायामं सर्वे जानन्ति। अन्यत् सर्वं यमं नियमम् इत्युक्ते यद्यद् करणीयं यद्यद् न करणीयम् इत्यादिकं तत्र अन्तर्भवति। नाम सन्तोषं तपस् स्वाध्यायं ब्रह्मचर्यम् अपरिग्रहम् इत्यादिकं भवति। आसनं नाम स्थिरं सुखम् आसनं। केवलं डेफिनिशन् एव वदामि, स्थिरं सुखम् आसनं। पुनः प्राणायामम् अस्ति। प्राणायामं नाम श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः। तदनन्तरं प्रत्याहारम् इति अस्ति। प्रत्याहारं नाम अन्यत् किमपि नास्ति, इन्द्रियाणां नियन्त्रणं निग्रहः। ओके, स्वयं ज्ञात्वा इन्द्रियस्य नियन्त्रणं करणीयं तावदेव। तदनन्तरं धारणा ध्यानं समाधि इमे त्रयः तत्र मेडिटेशन् मध्ये अन्तर्भवति। 3 levels of meditation: ध्यानं धारणा ध्यानं समाधि। ओके, अवगतवन्तो वा? अस्तु, समीचीनं समीचीनम्। इतोपि प्रिपेर् कृत्वा इतोपि वदामि। सद्यः वदतु इति उक्तवन्तः, अतः एवं किञ्चित् उक्तवती। सद्यः वक्तव्यं तदेव अस्माकं सत्यं। नाम अत्र किञ्चित् अन्यकार्ये अस्मि, ततः शीघ्रम् आगत्य उक्तवती, तावदेव। सत्यं सत्यम्। हम्म। एवं अस्मासु एकैकस्य एकं विषयं यस्मिन् कस्मिन्नपि विषये अवगाहः अस्ति, तस्य परिचयः तद् पर्याप्तम्। एकैकः इदानीं मास्तु, अनन्तरदिने अन्यः यः कोऽपि स्व इष्टविषयं तस्य परिचयः, अथवा स्व उद्योगविषयं तस्य परिचयः, अथवा यम् उद्योगं सः कृतवान् तस्य परिचयः, अथवा इष्टविषयम् अस्ति चेत् तस्य परिचयः, एवं यत्किमपि भवतु। एवं एकैकः किञ्चित् किञ्चित् अनन्तरदिने कः इति इदानीमेव स्वयं निश्चयं करोतु। एवम् अस्माकं संस्कृतबोधः, संस्कृतपरिचयः, संस्कृत अभ्यासः सर्वस्यापि वर्धनं कुर्मः, संस्कृतं पठामः। अस्तु, इदानीं सर्वेषां कृते शुभरात्रिः। शुभरात्रि। 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 शुभरात्रि।